मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते. खरा जातीवादी कोण, जाती तेढ निर्माण करणारे कोण, फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण, आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडेचं आणि त्याच्या टोळीचं. कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला हे राज्यात आणि देशात कधीच झालं नाही. आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते किंवा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते, म्हणजे हे कोणत्या दिशेला घेऊन चाललेत, काय पायांना पाडायला लागले, हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असते. मी खरं सांगतो, आता डोळे उघडले असते त्यांचे. त्यांना आता वाईट वाटत असेल की याला ओळख सापाला संभळेला आपण दूध पाजलं. हे होतं आपलं सरकार बदनाम करायला आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकायला लागलं. आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून. मग हे कलंक आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय, कलंक लावायला लागलाय. म्हणून याचा नीटोबा होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या जिल्ह्याची शांतता अबाधित राहिली पाहिजे. ह्यो जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता. धनंजय मुंडेंनी याची टोळी उठवली. जात नाही, जाते जगाय समान नाही याच्यात. पापी येऊ, याने पाप केलंय, याचं पाप झाकाला येऊन जात आणि ओबीसी मध्ये आणतोय. आता याला थांबवा आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी जे काही एकच आहेत, 302 आणि मोकाला अंडर ट्रायल चालवा. खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे 6 आरोपी करा. चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे. याला सुट्टी होता कामा नाही. तुम्ही म्हणता आमका झालं तमका झालं, आढळून नाही आला, आम्ही ते सहन करणार नाहीत. मग फक्त मराठ्यांना माझं आव्हान आहे, धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली, पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली, शांतता भंग करायला लागली, जाते तेढ निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी. आणि धनंजय मुंडे तर सांगितलंय, शांतता ठेवू नका जिल्ह्यात. बहुतेक असं रात्री सांगितलं त्याने पाठ येऊन, शांतता ठेवू नका, भंग करा, रस्त्यावर उतरा. कारण त्याने मागे बी फडणवीसांना ह्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबाला शिवाय दिल्या होत्या. एक क्लिप व्हायरल होती. ते आपलं काही वाकडं करू शकत नाहीत असं तसं बरंच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण. तसं तो आताही त्याने पाठ अजून सांगितलं वाटतं, आपलं कोणी वाकडं करत नाही, मी आहे सरकारमध्ये, तुम्ही नंगा नाच करा, नाचा, रस्ते रोखा. यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा, मराठ्यांनी शांत राहायचं. बघू आपण, जर यांना फडणवीसनी त्यांनी रोखलं नाही, अजितदादांनी रोखलं नाही, तर बघू काय करायचं. सध्या शांत राहा. दादा, तुम्ही या सर्व प्रकरणात पोलीस तपासावर समाधानी आहात का? हो, सध्या तरी आहे. पण चार्जशीट मध्ये सगळं आलं पाहिजे. आम्ही सुट्टी देणार नाही. दादा, आता सध्याची अशी परिस्थिती आहे की एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहे ते रस्त्यावरती झोपून आंदोलन करतात, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाले. तुम्हाला सरळ सांगतो, हे कोणाचे समर्थक नाही, हे धनंजय मुंडेची टोळी. ही टोळी जी खुन करून कमावलंय, जागा जमिनी हडकून कमेलय, ही काळी संपत्ती क्रूर कृत्य करून, महिला छेड, बलात्कार हे असे कमावलेले यांनी. आता हे झाकायचं तर कसं झाकायचं? करा आंदोलन, टोळी आरडा, मी आहे तुमच्या मागं असं सांगितलंय त्यांनी. पाठ त्यासाठीच आला होता वाटतं देव, शांतता भंग करायला. म्हणून हे त्याला करायचंच होतं, त्याला जातीय तेढ निर्माण करायचाच होता, जातीवाद करायचाच होता, त्याला दंगली करायच्याच होत्या. सरकार बघणार नाही. डोळे झाकून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बघू नये. या टोळीचा नायनाट करावा. आता तुम्हाला चॅलेंज दिले स्वतः गृह मंत्रालयाला की तुमचे 144 लागलेले असो, नाही तर 45 लागलेले असो, आम्ही रस्त्यावर येऊन धिंगाणा करणार. हे चॅलेंज फडणवीस साहेबांना दिलंय. आता फडणवीस साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारावं आणि समूळ नायनाट करावा याच्या टोळीचा. पुरे घरात ओढून बाहेर आणून ज्याला टाकावं. या ठेवू नका, एकही आरोपी सुटता कामा नाही. दादा, जी आहे ती चौकशी पूर्णपणे संपेपर्यंत जे आहे ते धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तुम्ही करणार का? मी काय म्हणतोय, मी त्याचं थोबाडवर नावच घेत नव्हतं, असं नाच घ्यायचं मी नावच घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली त्याच्यापासून मग मी याच्या मागे लागलो. ह्या धनंजय मुंडेचं नाही तर 26-25 दिवसात तोंडावर नाव सुद्धा नाही घेतलं. आणि आम्ही कसल्या नसल्याचं नाव नाही घेत. ज्यांना आया बहिणी कळत नाही, ज्यांना लोकांचे संसार उद्ध्वस्त करायला लागले. संतोष भाईचा सुखी संसार आनंदी चाललं होतं, सगळं कुटुंब हसत खेळत होतं. तोंडावरचं हसू उठविलं यांनी तोंडावरचं हसू उठविलं माझ्या संतोष भाईच्या कुटुंबाच्या. आनंदात कुटुंब चाललं होतं, आनंद उठविला, उद्ध्वस्त केलं कुटुंबाने.
उन्हात घरं बांधलेले लेकर रडायला लागले, तो संतोष भाईचे रडायला लागले, टाव फडायला लागले. ह्या नालकपणामुळे, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं, यांच्या पैशाच्या हवासापोटी यांनी खंडणी मागितली आणि त्या खंडणीतून खून केला. याच्यात सगळे पुरे गटले पाहिजेत, एक सोडता कामा नाहीत. यातला जर एक सोडला तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठ्यांना माझं हात जोडून आव्हान आहे, शांत बसा, यांना काय नंगानाच करायचं करून दे. यांनी फडणवीस साहेबांना चॅलेंज केलेलं आहे, गृह मंत्रालयाला चॅलेंज केलंय, बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलंय, बीडच्या एसपीना चॅलेंज केलंय, कलेक्टर साहेबाला चॅलेंज केलंय की तुमची 144 जरी लागू असली तरी पाठ धनंजय मुंडेने आम्हाला येऊन सांगितलंय, टोळीला, सगळ्या गुंड टोळीला, की नंगा नाच करा, मी आहे तुमच्या मागं. म्हणून ते नाचायला लागलेत रस्त्यावर. नाचते ते, नाचे कुठून आणली ती, नाचते आणि आरोपीला सोडा म्हणते. आरोपीचे पाठराखण करता तुम्ही, आरोपीला सोडा म्हणता. तुमचं बी कुणी असं झाल्यावर आता इथून पुढे लोक अशाच पद्धतीचं आंदोलन करणार येतात, आरोपीच्या बाजूने आरोपी सोडावा. एकही खंडणीतला आणि खुनातला आरोपी सुटता कामा नये. फडणवीस साहेबांना आमचा हात जोडून विनंती, तुमच्या शब्दावरती मराठा शांत आहे, आम्ही शांत बसणार नाही. मग नंतर एक जरी सुटला याच्यातला तरी पण. दादा, आता जी आहे ती परिस्थिती जी आहे ती, आता वातावरण जे आहे ते बीडचं चिघळलेलं आहे, वातावरण अजूनही बिघडू शकतं. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे. नाही होणार, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. पोलिसांना नीट करणार सगळ्याला. फडणवीस साहेबाला धनंजय मुंडेंनी तिथून येऊन चॅलेंज केलंय की मी चाललो परळीला, आता दंगा लावतो, जाती जाती तेढ निर्माण करतो, की सांगून आला तेव्हा तर पाठ इकडे गेलाय तो. त्याच्यासाठीच इकडे पाठ गेलता गावात परळी. गुंडाची टोळी पाठवतो का? काही होणार नाही, सगळं वठणीला आणणार. थँक्यू दादा. तू रेकॉर्ड कर सोडून काय करतो? रेकॉर्ड केलं माझं, हे चालू आहे इकडं. तुझं काय चालू आहे? थांबा, एक मिनिट.